आपल्या मनात लहानपणापासूनचे विश्वास बसलेले आहेत आणि ते आपल्याला मोठे झाल्यावर त्रास देऊ शकतात. ओके. मोठं भावंड जे असतं ते कायम सांभाळून घेणारं असतं, लहान वांड हां, किंवा त्रास देत. मग काही वेळा असं होतं, की आई-वडील त्या लहानाचेच कौतुक करतात. असं त्या दोघांमध्ये समज निर्माण होतात. म्हणजे मोठ्याला वाटायला लागतं. हां, हां. तेव्हा तो स्वतःच्या मनात फिक्स करून घेतो, की हं. हे असंच होणार आहे. ओके. म्हणजे लहान भावंडाचंच कौतुक केलं जाणार आहे. हं. मला कोणी असं हे करणार नाहीये. असं कधीतरी होतच ना हां, हां. आई-वडिलांकडनं पण, की एखाद्याने चांगलं अचीव्ह केलं, दुसऱ्याने थोडंसं कमी अचीव्ह केलं, तर मग ते कंपॅरिझनमध्ये होतं. हं, हं. तो बिलीफ इतका फिक्स होऊन जातो लहानपणी, नंतर ते विसरूनही जातात, सोबत जगतात, मोठे होतात. बाकी सगळ्या गोष्टी त्या नगण्य होऊन जातात त्या हां, हां, गोष्टी. हां. पण तो जो पॅटर्न आहे फिक्स, तो हं. मोठा झाल्यावर त्रास देऊ शकतो. मोठं झाल्यावर स्वतःची मतं निर्माण होतात सगळ्या गोष्टीमध्ये हो. आणि जर मग आई-वडिलांनी त्यांच्या मताविरुद्ध बोलले, हं. तर त्याच्यात वाद निर्माण होतात. ते कशामुळे? तर तो लहानपणी जो बिलीफ बसला आहे, त्यामुळे मुलं एक्स्ट्रीम वागतात कधी-कधी मोठी ओके. झाल्यावर. सो सगळ्या गोष्टी तुम्ही कसं मुलांना अपब्रिंगिंग देताय, हां, हां. याच्यावर खूप आहेत. सो इनर हीलिंगमध्ये जाताना, इनर चाइल्ड हीलिंग सुद्धा आपण म्हणू शकतो त्याला, ओके. की तशी मेडिटेशन्स असतात, की आपण तिथपर्यंत जाऊन ते हील करून वापस येणं मेडिटेशनमधनं. ओके. हे केलं जातं.